आपण सेमीफायनलमध्ये खेळलो हे ते सांगून द्या ना. आम्ही सेमीफायनलला होतो आणि ते ओव्हर एजचे मुलं खेळले. आमचे लहान मुलं हरणारच होते त्यामध्ये आणि माझी मुलं सगळे टीमचं नाव सांग, कोणत्या जिल्ह्याचं? ओरिजिनल होते, डुप्लिकेट कोणतेच नव्हते. तुमच्या यांच्या टीममध्ये सगळेच प्लेअर डुप्लिकेट आहे. मॅम मग तुम्ही कोणकोणत्या डॉक्युमेंटची डिमांड केलेली आहे? त्यांच्याकडे डॉक्युमेंट सगळे आहे पण ते डुप्लिकेट आहे सगळे डॉक्युमेंट, असं माझं म्हणणं आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. ते सगळं त्यांनी बोंड डेन्सिटी आणलेली आहे, जन्मता दाखला, आधार कार्ड पण ते सगळं डुप्लिकेट आहे असं माझं ठाम मत आहे. कारण या ज्या वयाची मुलं आपण खेळून राहिलो त्या याची ती मुलं नाही आहे हे माझ्या डोळ्याने मी पाहते. आणखी काय मॅम, काही संदेश मॅनेजमेंटला? काय नाही, अकोला जिल्ह्याची टीम आहे ते सांग. कोणत्याही टीममध्ये प्रॉपर ज्या एजची मुलं आहेत तेच एजची मुलं जर खेळले तर सगळ्या मुलांना चान्स मिळणार आहे. नाही तर दुसरे ओव्हर एजचे मुलं खेळून लहान मुलांवर अन्याय होतो. जे एजचे मुलं खेळून राहिले ते जे ओरिजिनल मुलं आहेत त्या मुलांना चान्स मिळायला पाहिजे. आणि यांच्या भाषणच्या टीममध्ये अजून एक डुप्लिकेटपणा आहे. यांचे प्रॉपर विदर्भाचे मुलं नाही, यांचे पुणे साईडचे आणि कोल्हापूर साईडचे मुलं खेळवतात ते. याला काय अर्थ आहे? त्या मुलांना तसंच चान्स मिळतो, विदर्भातल्या मुलांना थोडे चान्स मिळणार आहे. हे आमच्या मुलांना कुठेतरी चान्स भेटते, प्लॅटफॉर्म भेटून राहिला आणि ते तिकडचे पुन्हा विदर्भाच्या बाहेरचे मुलं प्लॅटफॉर्म त्यांना भेटून राहिला येता. याला अर्थच नाही आहे. यांनी खेळणं बंद करावं वाशिम. राज्यस्तरावर जाऊन पाहतो सुरू राहिले ना. मागच्या वर्षी यांची टीम डिस्क्वालिफाय राज्यस्तरावर झाली. नामोशी जिल्ह्याला आली ना, तुमच्या वाशिमला जिल्ह्याला आली. आयोजकांवर नामोशी आलेली होती. हे योग्य नाही ना. आयोजकांनी पण सगळ्याचा उचित विचार करावा. जे लोक प्रॉपर आहेत त्या लोकांना चान्स भेटला पाहिजे. ठीक आहे, थँक्स.